माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, वेलंकनी मातेच्या नवनानिमित्त आणि विशेषतः माऊलीच्या सणानिमित्त आपण चर्चच्या आवारात एकत्र जमलेलो आहोत। आज हा नवनाचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दिवशी झेंड्याचे मानकरी जॉकी डाबरे माडले यांचं कुटुंब आपल्या समवेत आहे आणि कुटुंबाचे प्रमुख झेंडावंदनासाठी पुढे येणार आहेत। त्यांना मी विनंती करत आहे। आजच्या झेंड्याच्या मानकऱ्याची थोडक्यात ओळख, श्री जॉकी डाबरे हे माडले परिवारातले आहेत। त्यांनी LIC ह्या ठिकाणी 10 वर्ष कार्य केलेलं आहे। त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी आहे। सर्व विवाहित आहेत। त्यांनी कष्ट कुटुंब सांभाळले। देवाचा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबावर आणि विशेषतः त्यांचा व्यवसाय शेतीवाडी ह्यावर असावा म्हणून आज विशेष प्रार्थना करत आहे। त्यांच्यासाठी प्रार्थना करत असताना आज 7 परिवार मी आपल्या डोळ्यासमोर ठेवत आहे। लॉकडाऊन आहे, देवळात कोणी नाही आहे, फक्त कॉयरचे काही सभासद म्हणून सर्व परिवारासाठी प्रार्थना करत आहे। जे आजारी आहेत, दुःखी आहेत, निराश आहेत, त्या सर्वांना प्रभूंना चांगलं आरोग्य द्यावं म्हणून प्रभूकडे आपण विशेषरित्या आता प्रार्थना करूया। आपण प्रार्थना करूया। हे स्वर्गीय पित्या, विश्व निर्माण करत्या, मर्या मातेला, वेलंकनी मातेला या जगात पाठवून तिच्याद्वारे तू तारणारा या जगात आणलास म्हणून तो साजरा करत आहोत। आजच्या दिवशी ह्या झेंड्याचे मानकरी, त्याचप्रमाणे आमचं संपूर्ण परिवार आठवत आहे। सर्वावर तुझा आशीर्वाद घाल, सगळ्यांना तू सुखी, समाधानी, आनंदी जीवन दे। आज हा झेंडा फडकवत असताना त्याला जणू काही आम्ही सलामी देत आहोत, मान वाकवून सांगत आहोत की वेलंकनी माते तू आमच्या मदतीला ये। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। आता झेंडा फडकवला जाईल आणि मग आपण मानवंदना देणार आहोत। जॉकी डाबरे आणि कुटुंब आता झेंड्याचं अनावरण करते। वेलंकनी मातेचा ध्वज हा फडकेन भांतरी, वेलंकनी मातेचा ध्वज हा फडकेन भांतरी, या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी। वेलंकनी मातेचा ध्वज हा फडकेन भांतरी, या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी। सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता, कृपापूर्ण कुमारी मर्या तिची गाथा। अन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता। आपल्या चर्चच्या वतीनं कुटुंबियांना आपण एक भेटवस्तू देत आहोत। त्यामध्ये काय आहे ते मी सांगत आहे। पवित्र आत्म्याचं दान आहे। नक्कीच या कुटुंबावर पवित्र आत्म्याचं दान असणार आहे। थँक्यू हां गॉड। स्वागतम स्वागतम करीतो आम्ही आज या शुभ दिनी माते तुझे। स्वागतम स्वागतम करीतो आम्ही आज या शुभ दिनी माते तुझे। आज या शुभ दिनी माते तुझे। स्वागतम स्वागतम करीतो आम्ही आज या शुभ दिनी माते तुझे। स्वागतम स्वागतम करीतो आम्ही आज या शुभ दिनी माते तुझे। आज या शुभ दिनी माते तुझे। होती अशी एक निष्क
निष्कलंक पापविरहित कुमारी निवडिले तिला देवाने होण्या ख्रिस्ताची आई स्वागतम स्वागतम करीतो आम्ही आज या शुभ दिनी माते तुझे स्वागतम स्वागतम करीतो आम्ही आज या शुभ दिनी माते तुझे आज या शुभ दिनी माते तुझे. आजच्या नव्यानाच्या दुसऱ्या दिवशी झेंड्याचे मानकरी होते जॅकी डाबरे आणि त्यांचं कुटुंब. या कुटुंबियानं आपल्या चर्चसाठी 15,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. जॅकी डाबरे ह्यानं 35 वर्ष LICमध्ये कार्य केलेलं आहे. त्याची पोचपावती म्हणूनच त्यानं देवळाला हे दान त्यागाचं दिलेलं आहे. त्या कुटुंबाला मी धन्यवाद देत आहे आणि त्या कुटुंबासाठी प्रार्थना करत आहे की प्रभूचा वरदहस्त माऊलीच्या मध्यस्थीनं याही पुढे त्या कुटुंबात सतत वाहत राहावा. आजच्या नव्यानाच्या दुसऱ्या दिवशी मिसाचे हेतू पुढीलप्रमाणे आहेत. आज विशेषतः देवाच्या आभारासाठी आणि वेलंकनी मातेच्या आभारासाठी माऊलीच्या मध्यस्थीनं देवाची कृपा मिळावी म्हणून 20 हेतू दिलेले आहेत. त्याचबरोबर आज क्वेन ॲलन फर्नांडिस या बाळाचा वाढदिवस आहे. मुलाला चांगलं आरोग्य मिळावं म्हणून एक हेतू आहे. या सर्व हेतूसाठी प्रार्थना करत असताना आज कुटुंबातील मयत व्यक्तीसाठी पुढील हेतू आहेत. जॉर्ज बाबू लुईस रॉड्रिक्स, फ्रान्सिस पॉल लोबो, सिस्टर मॉनिका रॉड्रिक्स, बाबा फ्रान्सिस व भाऊ व्हॅलेरियन कोरिया, सिसिलिया थॉमस डिसोजा, सिस्टर मॉनिका रॉड्रिक्स, लुईस व मर्सीबाई फर्नांडिस, थेल्मा थॉमस गोन्साल्विस. मुलाच्या आत्म्यासाठी तेरेजा व अंतोन मचाडो यांच्या आत्म्यासाठी, शांतीबाई व मायकल डिसोजा यांच्या आत्म्यासाठी, बेनर संजाव गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी, जॉर्ज बाबू लुईस रॉड्रिक्स यांच्या आत्म्यासाठी, मायकल डाबरे, पास्कोल डिब्रिटो, लुईस रॉड्रिक्स, रसल अगस्टिन सेरेजो, आईवडील व सासू सासरे, अम्ब्रोस कैतान डाबरे, दादीच्या आत्म्यासाठी, बाबाच्या आत्म्यासाठी, एलिस चिमा दालमेत यांच्या आत्म्यासाठी, जोसेफ अल्मेडा, मिंगेल अंतोन डिब्रिटो, बावटिस अंतोन फर्नांडिस, जागृती विजय फर्नांडिस, गिल्बर्ट डिकुना, अलेक्स फ्रान्सिस फर्नांडिस, फ्रान्सिस अलेक्स फर्नांडिस, सिसिलिया पास्कोल फर्नांडिस. आईवडिलांच्या आत्म्यासाठी, दुमीबाई अल्मेडा यांच्या आत्म्यासाठी. यावरील सर्व हेतूसाठी विशेषतः मयत व्यक्तींना प्रभूंना स्वर्गीय सुख द्यावं म्हणून प्रभूकडे प्रार्थना करत असताना आपले 7ही परिवार आठवूया. परिवारांची प्रत्येक कुटुंबावर प्रभूची कृपा माऊलीची सावली असावी हीच प्रभूकडे दयेची याचना. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ता ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज नव्यानाचा हा दुसरा दिवस. देवाचा शब्द समजण्यासाठी येशू आपलं अंतःकरण उघडतो या विषयावर आपण चिंतन करणार आहोत. देवाचा शब्द हा आपणासाठी एक शुभसंदेश घेऊन येत आहे. अमावस नावाच्या वाटेवरचे ते 2 शिष्य आठवूया. ते निराश झालेले होते. देव आपल्या भेटीला कसा येतो तो अनुभव त्यांनी तिथे घेतला. जेव्हा आपण हा देवाचा शब्द तन मन धन लावून वाचतो, त्यावर चिंतन करतो, तेव्हा आपल्या अंतःकरणात
उकळी फुटू लागते. पवित्र आत्मा हा देवाचा शब्द समजून घेण्यासाठी आपल्याला मदत करतो. वेलंकनी मातेनं, मरिया मातेनं देवाचा शब्द श्रद्धेनं जपून ठेवला आपल्या अंतःकरणात. म्हणूनच ती स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झाली. ह्या देवाच्या शब्दावर आपली श्रद्धा देखील अशीच मजबूत व्हावी म्हणून या मिसामध्ये प्रभूकडे विशेष कृपा मागूया. आपल्या पापांची आठवण करूया आणि परमेश्वर पित्याकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगईनं मी फार पापे केली आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व साधू संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वरावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आमावरी दया जड करी प्रभू करी आमावरी दया जड करी ख्रिस्ता करी आमावरी दया दया जड करी प्रभू करी आमावरी दया जड करी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियेच्या वैभवाचं स्मरण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या साहाय्यानं तुझ्या कृपेचे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पौलाचे थेसलोनिकरास पहिले पत्र यामधून घेतलेले वाचन. बंधूंनो, काळ आणि समय ह्याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रिया ज्याप्रमाणे अकस्मात वेदना त्यांना चालू होतात त्याचप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणारच नाहीत. बंधुजन हो, त्या दिवसानं चोरासारखे तुम्हाला गाठावं असे तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा आणि दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे आणि अंधाराचे नाहीत. म्हणून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे आणि सावध राहावं. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवानं आपल्याला नेमलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणासाठी मरण पावला, म्हणून आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावं. म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उन्नती करा, असे तुम्ही करतच आहात. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार.
प्रकाशमय तव महिमा मी गाये तव महिमा मी गाई कृपावंत प्रभु प्रकाशमय तव महिमा मी गाई तव महिमा मी गाई दयावंत तू करुणा सागर दयावंत तू करुणा सागर प्रेममूर्त तू सुख सागर प्रेममूर्त तू सुख सागर तव हृदयातील जीवन निजर तू मजला नित दे तव महिमा मी गाई कृपावंत प्रभु प्रकाशमय तव महिमा मी गाई तव महिमा मी गाई तव महिमा मी गाई हालेलुया 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 मी परमेश्वराची प्रतीक्षा करतो. मी त्याच्या वचनावर विसंबून आहे. हालेलुया 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 प्रभू तुम्हाबरोबर असो. संत लूकच्या शुभवर्तमानामधून घेतलेले वाचन. येशू गालिलातील कफरनहूम गावी खाली आला. तो शब्बात दिवशी त्यांना शिक्षण देत असे. त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. तेव्हा अशुद्ध भूतांच्या आत्म्यांना पछाडलेला कोणी एक माणूस सभास्थानात होता. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू नाझरेतकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र पुरुष तो. तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, गप्प राहा आणि ह्याच्यातून निघ. मग भूत त्या मनुष्याला त्याच्यामध्ये खाली आपटून आणि काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाली. तेव्हा सर्वजण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, काय हे बोलणे? ह्या अधिकारानं आणि सामर्थ्यानं अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात. नंतर त्याच्याविषयीची ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रार्थना करा, प्रार्थना तुम्हाला शुद्ध हृदय देईल आणि शुद्ध हृदयाने तुम्हाला सर्वत्र परमेश्वराचं दर्शन घडेल. शब्द आहेत संत मदर तेरेसा ह्यांचे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, क्रिसमसची पूर्वसंध्या इसवी सन 380 ते 405 ह्या 25 वर्षाच्या काळामध्ये संत जेरोम बेथलेम ह्या ठिकाणी राहत असलेले. क्रिसमसची पूर्वसंध्या आहे, बेथलेमचं ठिकाण आहे. सहजच कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये त्या येशू बाळाविषयी विशेष असं प्रेम उफाळून आलेलं असणार. तसंच संत जेरोमच्या बाबतीत झालं.
परमेश्वराच्या शब्दाचं लॅटिन भाषेमध्ये भाषांतर करण्यासाठी हा माणूस त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला. पोप महोदयाच्या आदेशानुसार त्याने त्या कामाला सुरुवात केलेली. आणि मग त्या संध्याकाळी तो सहज एक विचार करत होता की मला येशू बाळाला काहीतरी देणगी द्यायची आहे. काय द्यायचं बरे? मग त्याला वाटलं की हे एवढं सुंदर असं भाषांतर मी करत आहे, हे सगळं संपूर्ण भाषांतरित झालेलं बायबल जे आहे ती मी बाळ येशूला अर्पण करावं. आणि त्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्याला दर्शन देतो आणि त्याला सांगतो मला तुझ्याकडून काहीतरी हवं आहे. आणि मग जेरोमने आपली इच्छा व्यक्त केली की माझ्याकडे आता हे बायबल तयार होत आहे, ते बायबल मी तुला अर्पण करू इच्छितो. आणि येशूने त्याला सांगितलं मला तुझं बायबल नको आहे, हे मला हवा आहे तुझं हृदय. आणि जेरोम एकदम हादरून गेला. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की शक्य नाही, कारण ते हृदय अतिशय पापी आहे, जखमी आहे, अस्वच्छ आहे, अशुद्ध आहे. हे अशा प्रकारचं माझं अशुद्ध हृदय मी तुला कसं अर्पण करू? आणि त्याच वेळेला येशूने सांगितलं घाबरू नकोस, माझ्या हृदयातून निघणारा शुद्धतेचा एक प्रकाश किरण तुझ्या हृदयापर्यंत पोहोचेल आणि तू अंतर्यामी अंतर्बाह्य संपूर्णपणे शुद्ध होशील. त्या क्षणालाच संत जेरोमला आलेला अनुभव त्याने आपल्या प्रवचनामध्ये नमूद केलेला आहे. त्याने सांगितलं की संपूर्ण दिवसभराच्या थकव्याने मी संपूर्णपणे शिनलेलो होतो, परंतु ज्या क्षणाला मला तो अनुभव आला त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये जणू काही शांतीची गंगा वाहू लागली, प्रेम ओसंडून येऊ लागलं, आनंद माझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागला आणि ख्रिसमसचा आनंद त्या क्षणाला मी घेऊ शकलो. कशा प्रकारे परमेश्वर किंवा प्रभू येशू ख्रिस्त पवित्र शास्त्रासाठी आपलं हृदय उघडत असतो आणि ते शुद्ध करत असतो, त्याचं हे सुंदर उदाहरण. पोप फ्रान्सिस ह्याने अपेरुईत इल्लिस नावाचं परिपत्रक लिहिलेलं आहे, त्यावरती ह्या दिवसात आपण चिंतन करत आहोत. आणि त्यामध्ये आजचा विषय आहे की पवित्र शास्त्र समजण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपलं हृदय उघडत असतो. म्हणून ज्यावेळेला माणूस बायबल वाचायला सुरुवात करत असतो तेव्हा त्या ठिकाणी एक वेगळा संवाद सुरू झालेला असतो. एकीकडे बायबलमध्ये दडलेली असते परमेश्वराच्या हृदयाची धडधड, तर दुसरीकडे वाचन करणारा माणूस असतो त्याच्याही हृदयाची धडधड वाढलेली असते. तो एक प्रकारचा संवाद सुरू असतो, ए हृदयीचे ते हृदयी. परमेश्वराच्या हृदयातील खजिना माणसाच्या हृदयामध्ये जणू काही तो ओतला जात असतो, तशा प्रकारची घटना. म्हणून त्या ठिकाणी पोप महोदय आपल्याला उदाहरण देत असतात स्तोत्रसंहिता पुस्तकाचं, की ते स्तोत्रसंहिता पुस्तक आहे तो माणसाच्या जीवनाचा एक हुंदका आहे. कोणतरी दुःखी आहे, कोणतरी संकटात आहे, कोणतरी अपयशी ठरलेलं आहे, कोणीतरी अडचणीमध्ये आहे, कोणीतरी आनंदी आहे, त्यांना हर्ष झालेला आहे, देवाचे आभार मानायचे आहेत, कोणाला तरी देवाकडे विनंती करायची आहेत, आशा आहे, निराशा आहे, दुःख आहे, चिंता आहे, भीती आहे. ह्या सगळ्या भावना स्तोत्रसंहितामध्ये सामावलेल्या आहेत. म्हणजे माणसाने जणू काही परमेश्वराच्या हृदयामध्ये पर्यंत आपलं सर्व काही पोहोचवलं, परंतु आज तोच माणसाचा शब्द आपल्या बायबलमध्ये स्तोत्रसंहितेच्या रूपाने देवाचा शब्द झालेला आहे. म्हणजे बायबल वाचन ज्यावेळेला सुरू होत असतं त्यावेळेला अशा प्रकारचा एक अनोखा संवाद त्या ठिकाणी सुरू असतो. किंवा पोप महोदय दुसरं एक उदाहरण देतात. निर्गमाच्या पुस्तकात अध्याय 15 मध्ये लाल समुद्र पार केल्यानंतर मोशेने इस्रायली लोकांसमवेत एक गीत गायलं की कसा परमेश्वर उन्नत झालेला आहे, तो माझं बल आहे, तो माझं सामर्थ्य आहे, तो माझी ढाल आहे, माझं कवच आहे. कारण तो प्रसंगच तसा होता. फारोच्या गुलामगिरीमध्ये 430 वर्षे अडकून पडलेली इस्रायली जनता लाल समुद्रातून पार येते आणि त्याच लाल समुद्रामध्ये फारोचं सैन्य आणि त्याचे रथ आणि घोडे बुडून मरण पावतात. हा प्रसंग अंगावरती काटे आणणारा होता, परंतु तो प्रसंग त्या ठिकाणी घडलेला त्यावेळेला मोशेच्या मुखातून बाहेर पडलेलं जे गीत आहे तो आज बायबलचा शब्द म्हणून निर्गमाच्या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. शमूएलाच्या पुस्तकातील हन्नाचं गीत, लूकच्या शुभवर्तमानातील पवित्र मरियेचं स्तोत्रगीत किंवा शिमोनाचं स्तोत्र किंवा जखऱ्याचं स्तोत्र, माणसाने केलेल्या ह्या सगळ्या प्रार्थना आहेत, तरी देखील त्या मात्र बायबलचा भाग बनलेल्या आहेत.
जेव्हा योग्य अशा आध्यात्मिक वातावरणामध्ये माणसाच्या मुखातून शब्द बाहेर पडत असतो तेव्हा त्याला दैवी शब्दाची झालर लागलेली असते असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पोप महोदय आणखी एक महत्त्वाचा उतारा चिंतनासाठी घेतात आणि तो उतारा आहे अम्माऊसच्या वाटेवरती असलेले 2 शिष्य. कशा प्रकारे त्यांचा प्रवास सुरू होतो की दिवस भरत आलेला आहे, त्यांनी वाट बघितलेली आहे, 3 दिवस झालेले आहे, आपला माणूस मरण पावलेला आहे. त्यांनी सांगितलं होतं की मी जिवंत होईन, कुठे काही वार्ता नाही. निराश झालेले, माना खाली घातलेले असे 2 शिष्य निघून चाललेले जेरुसलेमेपासून अम्माऊसच्या दिशेने. मग येशू त्यांच्यामध्ये प्रवेश करतो. तिथे एक अनोखा संवाद सुरू होतो आणि ज्या पद्धतीने तो सगळं काही बायबलमधलं स्पष्टीकरण देतो त्यामुळे त्यांच्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येते असं सांगण्यात आलेलं आहे. पोप महोदय सांगतात, बायबल वाचताना किंवा बायबलचे शब्द ऐकताना तुमच्या अंतःकरणाला देखील अशा प्रकारे आतल्या आत उकळी येते किंवा नाही ते तपासून पहा. जर ती उकळी येत नसेल तर प्रश्न बायबलच्या अग्नीमध्ये नाही, प्रश्न अंतःकरणाच्या परिस्थितीवरती आहे. ती अंतःकरणाची परिस्थिती योग्य असेल तर उकळी आल्याशिवाय राहणार नाही. संत आन्सेलम आणि त्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. तुमच्या जिभेवरती मधाचा एक थेंब ठेवला आणि तुम्हाला काहीच गोडवा जाणवला नाही तर प्रश्न त्या मधामध्ये नसून तुमच्या जिभेमध्ये आहे. किंवा जळता निखारा तुमच्या हाताच्या तळव्यावरती ठेवला आणि तुम्हाला चटका लागला नाही तर प्रश्न निखाऱ्यामध्ये नसून तुमच्या हाताच्या तळव्यामध्ये आहे. परमेश्वराचा शब्द अग्नीसारखा आहे, मधासारखा आहे, त्याचा प्रभाव माणसाला जाणवल्याशिवाय राहत नाही. नुसती अंतःकरणाला उकळी आली नाही, भाकर मोडत असताना प्रत्यक्ष येशूचं दर्शन त्यांना त्या ठिकाणी घडलं. विचार करा, दिवसभराची वाटचाल करून गेलेली ती माणसं रात्री त्या काळोखामध्ये जेरुसलेममध्ये परतली, कारण अंतःकरणामध्ये परमेश्वराचा प्रकाश होता, त्या शब्दाचा प्रकाश आणि येशूच्या दर्शनाने झालेल्या त्या स्पर्शाचा प्रकाश. त्या प्रकाशाच्या बळावरती हे 2 शिष्य पुन्हा एकदा माघारी जेरुसलेमला परततात आणि इतर शिष्यांना ती गोड अशी बातमी देतात. किंवा प्रभू येशू ख्रिस्त मार्कच्या शुभवर्तमानात अध्याय 4 वचन 1 ते 20 ह्यामध्ये दाखले देतो आणि त्या दाखल्याचं स्पष्टीकरण मात्र एकांती आपल्या प्रेषितांना देतो. जाहीरपणे शब्द देवळामध्ये घोषित केला जातो, पण तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा परमेश्वर तुमचं हृदय उघडतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देत असतो. कितीतरी वर्षांपूर्वी कोणीतरी दिलेलं एखादं प्रवचन तुम्हाला कधीतरी आठवतं, त्या प्रवचनातील एखादा शब्द तुमच्या काळजाचा कब्जा घेतो आणि नंतर तुम्ही कृती करता, त्याच्यामध्ये बदल झालेला असतो. हे देव शब्दाचं प्रचंड असं सामर्थ्य त्या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. किंवा पोप महोदय सांगतात, देवाचा शब्द नित्य नूतन असतो, तो कधीच जुना होत नाही. बायबल कधीच रद्दीमध्ये जाऊ शकत नाही, तो शब्द सतत ताजा टवटवीत असतो. आणि त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, यशाया अध्याय 55 वचन 1 ते 11. त्यामध्ये ते सांगत आहेत की ज्याप्रमाणे पृथ्वीवरती पाऊस पडतो आणि बीज उगवल्याशिवाय, वनस्पती उगवल्याशिवाय, हिरवळ उगवल्याशिवाय तो परत जात नाही परमेश्वराकडे, त्याप्रमाणे देवाचा शब्द ज्या कार्यासाठी परमेश्वराने पाठवलेला असतो ते कार्य पूर्णत्वास नेल्याशिवाय पुन्हा परमेश्वराकडे परत जाऊ शकत नाही. मात्र माणसाने स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की देवाच्या शब्दाचं कार्य माझ्या अंतःकरणामध्ये सुरू आहे का? आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू एका भूतग्रस्ताला बरं करतो. एकंदरीत ती परिस्थिती बघायची, सभास्थान आहे, अशुद्ध आत्मा लागलेला माणूस त्या ठिकाणी आहे आणि येशू सरळ त्या माणसामधील तो अशुद्ध आत्मा काढून टाकतो आणि लोक आश्चर्यचकित होतात. काय ही अधिकारयुक्त अशा प्रकारची ही शिकवण, अशुद्धता त्याच्या जीवनातून पूर्णपणे काढून टाकलेली आहे. देवाच्या शब्दामध्ये असलेली ही ताकद, जशाप्रमाणे संत जेरोमने आपल्या जीवनातली अशुद्धता, अस्वच्छता, सगळ्या प्रकारची जखम आणि पाप निघून गेल्याचा अनुभव घेतला, तशा प्रकारे माणूस अनुभव घेत असतो. महाराष्ट्रीयन संत एकनाथ यांनी सांगितलेलं आहे,
अंघोळ करण्यासाठी साबणाची गरज असते, हृदयाची अंघोळ करण्यासाठी परमेश्वराच्या शब्दाची गरज असते. तो परमेश्वराचा शब्द माणसाचं हृदय स्वच्छ करत असतो. पवित्र मरियेचं नोवेना आपण ह्या दिवसामध्ये करत आहोत. ती पवित्र मरिया अतिशुद्ध माता आहे, अतिविरक्त माता आहे. तिचा निष्कलंक गर्भसंभव आपण 8 डिसेंबर ह्या दिवशी साजरा करत असतो. तिचं निष्कलंक हृदय संपूर्ण जगाला एक प्रचंड प्रमाणामध्ये ताकद देणारं आहे. आणि म्हणूनच आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे चित्र बघितलेलं असेल की माऊलीच्या पायाखाली सर्पाचं डोकं ठेचलं जाण्याचं ते चित्र. काय नक्की त्याच्यामध्ये अर्थ आहे की ज्याप्रमाणे माऊलीने त्या सापाला आपल्या पायाखाली ठेचलेलं आहे, त्याप्रमाणे परमेश्वर देखील त्याच्या शब्दाद्वारे सैतानाची सगळी शक्ती आहे त्या शक्तीचा चुराडा करत असतो. ती सैतानी शक्ती माणसाचं अंतःकरण अशुद्ध बनवत असते. म्हणून देवाचा शब्द त्या ठिकाणी हातोड्यासारखा जाऊन त्या शक्तीचा चुराडा करणं गरजेचं आहे. आज आपण आपली सगळी अशुद्धता घेऊन परमेश्वराच्या चरणापाशी येऊया. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत विचार करायचा. कधीकधी संपूर्ण नखशिखांत माणूस अशुद्ध असतो. मेंदूतील विचार, एक विचार माणसाला कळसाला घेऊन जाऊ शकतो, तसा एक विचार माणसाला रसातळाला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या मनामध्ये येणारे विचार कसे आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि परमेश्वराला सांगायचं, माझ्या मेंदूतील विचार शुद्ध कर. बायबलचं वाचन सुरू करून बघा. दिवसभरात येणारे तुमचे जे विचार असतात त्याच्यामध्ये एक सूर बायबलच्या शब्दाचा असतो. त्यानंतर आपण थोडंसं पुढे यायचं. आपले डोळे. आज सगळं काही इंटरनेटवरती उपलब्ध आहे. मुलांनी ज्या वयामध्ये बघू नये ते सगळं उपलब्ध आहे. त्याद्वारे अशुद्धता आतमध्ये जात आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. संत योहानाने सांगितलेलं आहे ती डोळ्यांची वासना. मग त्यानंतर घडणाऱ्या कृती आपण आजूबाजूला बघतो. बसमध्ये, रेल्वेमध्ये बलात्कार होतो, रस्त्यावरती बलात्कार होतो, सगळ्या 4 चौघांसमोर एखाद्याची नग्न धिंड काढली जाते. हे सगळं होतं कसं की जे डोळ्याने आतमध्ये घेतलेलं आहे तेच आता हळूहळू बाहेर पडत आहे. त्यानंतर आहे आपली जीभ, की आपली ही जीभ, याकोबाचं पत्र अध्याय 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे ही जीभ म्हणजे आग आहे. छोटीशी आग संपूर्ण जंगलाला वणवा लावू शकते. तशी आपली ही छोटीशी जीभ आपल्या समाजामध्ये आग पसरवू शकते. पण त्याच जिभेने सुवार्ता पसरविल्यामुळे जीवनामध्ये नंदनवन फुलू शकतं. म्हणून ती जीभ आपण शुद्ध करून घ्यायची. हे पवित्र मरिये, माझी जीभ शुद्ध कर. हे प्रभू येशू ख्रिस्ता, माझ्या ओठांवरती पहारा ठेव. अशा प्रकारचे शब्द सातत्याने घोळत राहणं गरजेचं आहे. नंतर आपलं हृदय, त्या हृदयामध्ये ज्याप्रमाणे रक्त आहे त्याप्रमाणे प्रेम, आनंद आणि शांती अशा चांगल्या भावना असू शकतात. परंतु त्याच हृदयामध्ये दुसरे अग्नी देखील प्रज्वलित असण्याची शक्यता आहे. प्रेमाग्नीच्या ऐवजी द्वेषाग्नी, मत्सराग्नी, वासनाग्नी, तृषाग्नी अशा प्रकारची अग्नी असण्याची शक्यता आहे. ते हृदय देखील शुद्ध करून घ्यायचं. त्यानंतर आपले हातपाय, त्या हातापायाने आपण जे काही चांगलं करायला पाहिजे त्यासाठी ते शुद्ध करून घ्यायचं. संपूर्ण शरीर, मन, आत्मा आणि जीवन, आपले सर्व नातेसंबंध शुद्ध करण्यासाठी पवित्र मरियेकडे विनंती करायची. जे वचन तुम्ही ऐकता त्यामुळे तुम्ही शुद्ध झालाच आहात, असं योहानाचं शुभवर्तमान अध्याय 15 वचन 3 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही कदाचित थोडंसं हे निरीक्षण केलं असेल की शुभवर्तमान वाचण्याआधी जेव्हा धर्मगुरू येत असतात त्यावेळेला ते छोटीशी प्रार्थना करत येत असतात. आपण सर्वजण त्यावेळेला हालेलुया हे गाणं गाण्यामध्ये गुंतलेलो असतो. पण आमचे धर्मगुरू त्यावेळेला प्रार्थना करत असतात, हे परमेश्वरा, माझे ओठ आणि माझं अंतःकरण शुद्ध कर, की जेणेकरून योग्य रीतीने मी तुझी सुवार्ता घोषवू शकेन. शुद्ध ओठांचा मनुष्य परमेश्वराची सुवार्ता घोषवू शकतो. त्याचे चरण देखील पर्वतावरून येताना किती मनोरम दिसत असतात, असं यशायाने अध्याय 52 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. शुभवर्तमान वाचून झाल्यानंतर सुद्धा धर्मगुरू आणखी एक छोटीशी प्रार्थना म्हणत असतात की शुभवर्तमानाच्या ह्या घोषणेद्वारे हे परमेश्वरा, माझी पापे धुतली जावोत, आमची पापे धुतली जावोत.
ह्याच्यामध्ये नक्की काय अर्थ दडलेला आहे? देवाचा शब्द अशा प्रकारे आपल्याला शुद्ध करत असतो. संत आंब्रोज ह्याने सांगितलेलं आहे, माणूस जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा तो देवाशी बोलतो, माणूस जेव्हा बायबल वाचतो तेव्हा देव त्याच्याशी बोलतो. अशा प्रकारचा संवाद जेव्हा होत असतो तेव्हा शुद्धतेची प्रक्रिया सुरू झालेली असते. म्हणून आपल्याला मदर तेरेसा सांगत आहेत, प्रार्थना करा, प्रार्थना तुम्हाला शुद्ध हृदय देईल आणि शुद्ध हृदयाने तुम्हाला सर्वत्र परमेश्वराचं दर्शन घडेल. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराना. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराना. तूच निर्मिले जगत प्रभु रे राना. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराना. अर्पण करीतो प्रभु तुला मम हृदयाचा नजराना. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्यातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव करू. आमचे व त्यांच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण. हे प्रभो, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचे स्मरण करणारे आम्ही तिचा आज सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या ह्या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचं जीवन तुझ्यासाठी सर्व काळचं दान बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमची अंतःकरणं प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, तुझ्या वैभवात सहभागी झालेल्या तुझ्या संतांचे स्मरण करताना आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. तुझ्या कृपादानाबद्दल तुझी स्तुती करावी हे योग्य आणि तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभारगीत आम्ही मोठ्या आनंदानं प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यानं भरलेलं आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि सर्व जगाचा तारण करता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे मातृपद तू तिला बहाल केलंस. म्हणूनच पित्या, स्वर्गीय दरबारांतील दूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझे निरंतर गुणगान गातो. पावना पावना पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. पावना पावना पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा. यशोगी गानवंतरा, परम ईशाच्या पावन नामे येतो धन्य
खुशाली तू प्रभुवरा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. आपण आपल्या श्रद्धेच्या रहस्याचा जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात तू उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वाचले तर सर्व लोकांना तुझे दिव्यदर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून प्रभो तू आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या तू सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र बोलूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम तुझ्या दयेच्या साह्यानं पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. हीच प्रभूची शांती आपण एकमेकास देऊया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या गोकरा, तू आम्हावर दया कर.
परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे तू आम्हाला शांती दे. हे पहा, जगाची पापहरण करणारं देवाचं कोकरू प्रभू श्री ख्रिस्त, या ख्रिस्ताच्या सेवनात सहभागी झालेले आपण सारे धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरे होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमच्या परमेश्वरा, आम्ही स्वीकारलेल्या ह्या ख्रिस्त शरीरात साक्रमेंताद्वारे आम्हाला तुझी क्षमा आणि प्रेम मिळू दे. तुझ्या पुत्राची माता मरिया, वेलंकनी माता, हिचा आज आम्ही सन्मान करीत आहोत. आम्हामधील वास्तव्यामुळे तुझ्या तारणाचं वरदान तू आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पवित्र मरियेच्या जन्मदिन नव्यानाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गांतील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू श्री ख्रिस्त ह्याला धन्य कुमारी मरियेनं जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केलं आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजारांना आरोग्य लाभावं, दुःखितांचे सांत्वन हवं, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तर सफल हवा म्हणून आम्हाला सहाय्य कर. थोडा वेळ शांत राहूया. आजच्या मिसाचे सगळे हेतू आठवूया. इथे आपली एखादी विनंती असेल तर प्रभूला सांगूया. वेलंकनी मातेच्या मध्यस्थीनं प्रभूकडे याचना करूया. आम्हाकडे दयादृष्टीनं पहा आणि आम्ही आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्यकुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलंस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेनं तुझ्या लेकरांची हृदय भरून काढ. हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. हे वेलंकनी माते, हे नित्य सहायक माते, प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. जा, देवशब्दावर चिंतन करण्यास तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानू.
माझ्या हृदयात नवीन गाणे मर्यादेत आहे. माझ्या हृदयात नवीन गाणे मर्यादेत आहे. आनंदाने गाऊया जीवनभरा फुल्या आईची स्तुती करूया. आनंदाने गाऊया जीवनभरा फुल्या आईची स्तुती करूया. माझ्या हृदयात नवीन गाणे मर्यादेत आहे. माझ्या हृदयात नवीन गाणे मर्यादेत आहे. विलंकनी आई तू आरोग्य माता, रोग्यांचा आधार तू सर्वांची माता. विलंकनी आई तू आरोग्य माता, रोग्यांचा आधार तू सर्वांची माता. माझ्या हृदयात नवीन गाणे मर्यादेत आहे. माझ्या हृदयात